शिवक्रांती न्यूज जत. भारतातील सर्व शिंपी समाज बांधवांनी दिलेल्या मागण्यांचा केंद्रीय सरकार पातळीवरती जरूर विचार करू. नामदार नितीन गडकरी. आज 22 फेब्रुवारी 2026 रोजी नागपूर संत्रा नगरी रेशीमबाग या ठिकाणी या भारत देशातील सर्व शिंपी समाज यांनी एकत्र येऊन श्री संत नामदेव महाराज राष्ट्रीय एकात्मता विश्व महासंमेलन या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय सडक परिवहन आणि राज्यमार्ग केंद्रीय मंत्री नामदार नितीन गडकरी साहेब म्हणाले की या संपूर्ण भारत देशातील नामदेव समाज, शिंपी समाज आणि इतर पोटजाती या सर्वांनी आयोजित केलेल्या विश्व महासंमेलनास आज मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. या माझ्या मतदारसंघात आपण सर्वजण आलात तेव्हा मी केंद्रीय मंत्री या नात्याने सर्वांचे स्वागत करतो. त्याचबरोबर आपण दिलेल्या प्रमुख मागण्या याचा सारासार विचार करून त्याची पूर्तता कशी करता येईल हे मी जबाबदारी घेऊन पाहीन असे आश्वासन देण्यात आले. आज रेशीमबाग मैदानात एकूण 28 राज्यामधून सर्व शिंपी समाज बांधव एकवटलेला आहे आणि जय नामदेव या एकाच गर्जनेने संपूर्ण नागपूर शहर दुमदुमले आहे. याचा मला रास्त अभिमान आहे. यावेळी अखिल भारतीय क्षत्रिय नामदेव महासंघाचे अध्यक्ष माननीय भास्कररावजी टोणपे साहेब, या कार्यक्रमाचे आयोजक आणि नियोजक श्री ईश्वरजी धिरडे साहेब, समन्वयक श्री जाग जोगजोंद साहेब यांनी मंत्री महादेव यांचे स्वागत केले. त्याचबरोबर व्यासपीठावर अमरावतीचे खासदार अनिलजी बोंडे साहेब, पद्मश्री कन्नूभाई टेलर गुजरात, सौ सुलभाताई घोडके आमदार, हिंदी चित्रपट अभिनेते सौ गोविंदजी नामदेव, संत नामदेव महाराजांचे वंशज हबप जितेंद्रनाथ महाराज स्वामी, गोविंदगिरी महाराज, सप्त खंजिरी वादक श्री सतपाल महाराज, केंद्रीय कार्यकारिणीमधील माननीय ज्वाला प्रसाद असे अनेक दिग्गज नेते व्यासपीठावर उपस्थित होते. या कार्यक्रमास आपल्या देशातील 28 राज्यांमधून संपूर्ण नामदेव शिंपी समाजाचे विविध राज्यांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, सामाजिक, धार्मिक, आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे मंडळी, सर्व भजनी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. यावेळी आलेल्या इतर राज्यांमधून म्हणजे कर्नाटक, गोवा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, हरियाणा, राजस्थान, बिहार, आसाम, पंजाब, दिल्ली, झारखंड, छत्तीसगड, तामिळनाडू, तेलंगणा, ओरिसा, गुजरात, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, केरळ, मद्रास राज्य अशा विविध राज्यातून आलेले सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा नंबर नितीन गडकरी साहेब, त्याचबरोबर अध्यक्ष भास्कर साहेब, ईश्वरजी धिरडे साहेब यांच्या शुभ हस्ते शाल व संत नामदेव महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास पश्चिम महाराष्ट्रातून म्हणजे सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर या भागातून मोठ्या संख्येने शिंपी समाज बांधव उपस्थित राहिला. याचे श्रेय म्हणजे या भागात काम करणारे अध्यक्ष डॉक्टर दिनकर पतंगे, मिलनताई कुडाळकर, राज्य महिला अध्यक्ष, त्याचबरोबर श्रीमती शारदा जवंजाळ, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संघटक श्री संतोष मुळे यांचाही शाल व नामदेव महाराजांची मूर्ती देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी अध्यक्ष भास्कर टोणपे म्हणाले की यात विश्व महासंमेलनास जवळपास सर्व देशातून म्हणजे 28 राज्यातून जवळपास 20,000 शिंपी समाज बांधव उपस्थित राहिले. यामुळे चांगली एकजूट दिसून आली. इथून पुढे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या राज्यात अशा प्रकारचे अधिवेशन केले जातील, ज्यामुळे आपला सर्व शिंपी समाज व इतर पोट जातीमधील सर्व शिंपी समाज चांगला एकवटला जाईल याची मला पूर्ण खात्री झालेली आहे. या सर्व शिंपी समाज बांधवांना माझी कळकळीची विनंती आहे की आपण सर्वजण एकत्र येऊया, एकच ताकद निर्माण करूया. या कार्यक्रमास महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. एकंदरीत हे महाअधिवेशन नजीकच्या काळात चांगले मार्गदर्शक ठरेल. यावेळी अनेकांनी आपली मनोगते व्यक्त केली. त्यामुळे हा भरगच्च कार्यक्रम झाल्याचे चित्र तळागाळातील आमच्या शिंपी समाज बांधवांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या. धन्यवाद. जय नामदेव.